यवतमाळच्या वणी येथील वेकोली क्षेत्रात असलेल्या मुंगोली, कोलगाव आणि पैनगंगा कोळसा खाणीची वाहतूक भाजपाच्या आंदोलनामुळे ठप्प झाली. 100हून अधिक कोळसा वाहतूक करणारे ट्रक भाजपाचे नेते विजय पिदुरकर आणि माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांनी आंदोलन करून रोखून धरल्याने कोळसा खाणीतील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प पडले. दरम्यान वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीसाठी 3 दिवसांचा वेळ मागितला. कोळसा वाहतुकीमुळे कोलगाव चेकपोस्ट ते कोलगाव फाट्यापर्यंत प्रमुख जिल्हा मार्ग पूर्णतः उखडलेला आहे. कोलगाव फाटा ते भीमनगर मुंगोली रस्ता वेकोलीने नियमबाह्य परावर्तित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे जीव धोक्यात आले आहे. वेकोलीचे अधिकारी मुजोरपणे वागत असून येथे होणाऱ्या जीवितहानीस तेच जबाबदार राहतील असा इशारा भाजपने दिलाय. मुंगोली कोलगाव कंत्राटी कामात बेरोजगार स्थानिकांना रोजगार द्यावा. शिवनी रस्त्यावरील पुलाला पिंचिंग करावे. रेल्वे अंडरपास साखरा, कैलासनगर, मुंगोली चेकपोस्ट, शिवणी येथील साचलेले चिखलमय पाण्याची विल्हेवाट लावावी. सर्वत्र स्ट्रीट लाईट लावावे अशी मागणी भाजपचे विजय पिदुरकर यांनी केली आहे. 79 क्रमांकाचा प्रमुख जिल्हा मार्ग शेंदोला ते साखरा आहे आणि याच रस्त्यावरून वेकोलीने मुंगोली खाणीच्या विस्तारीकरणात या रस्त्याचं परावर्तन केलं आणि परावर्तन केल्यानंतर PWDच्या करारनाम्याप्रमाणे हा पब्लिक रोड असल्यामुळे त्याला कायम मोटरेबल ठेवणं गरजेचं आहे. पण आज आपण पाहतो की 17 फूट बाय 12 फुटाचे उभे आडवे या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्याच्यामुळे माथोली, जुगात, साखरा या गावचे विद्यार्थी शिंदोला माईन्सला पुढे शिक्षणासाठी जाऊ शकत नाही. त्यांचं या ठिकाणी शिक्षण कुलबत जात नसल्याने बंद पडला आहे आणि शिंदोला आणि परिसरातील 15 गावचे लोक हे चंद्रपूरकडे जाऊ शकत नाही. असा त्रास होत आहे. शेतावर जाऊ शकत नाही, दवाखान्यात जाऊ शकत नाही, शिक्षणासाठी जाऊ शकत नाही. हा मोठा त्रास या भागातल्या 25 गावातील नागरिकांना या रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे होत आहे. WCLने या ठिकाणी DGMच्या नामनुसार जो रस्ता खाणीच्या भागातून परावर्तित होतो, या ठिकाणी बैलबंडी घेऊन जाणारा, दुचाकीने जाणारा, सायकलने जाणारा जो स्वार आहे याच्यासाठी स्वतंत्र रस्ता आणि कोळशाची वाहतूक जी आहे, जे घातक पदार्थ या ठिकाणी वाहतूक केल्या जाते, याची वाहतूक वेगळी करायला पाहिजे. ही सगळी नियमबाह्य कार्यपद्धती आहे. हे अतिशय चुकीची आहे. हे रस्ता जामचं आंदोलन आहे WCLच्या प्रशासनाच्या मुजोरीच्या विरोधात आहे. खरं तर हा रस्त्यानं शेतकरी मुलं बांधव असेल, शाळेतले मुलं असेल, सामान्य माणूस असेल, आपला टू व्हीलर पुलाच्या मध्ये जातो. परंतु या मागच्या 1.5-2 महिन्यात या रस्त्याची अशी दयनीय स्थिती झाली. WCL प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही WCL प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. WCLचा मुजोरीपणा जोपर्यंत कमी होत नाही, केवळ रस्ताच नव्हे, इथं अनेक समस्या आहे. आपण पाहता रस्त्याच्या 15 मीटरवर मातीचे ढिगारे टाकते आहे, पुलावर स्ट्रीट लाईट नाही, मोठमोठे गड्डे आहे. त्या सर्व बाबतीत प्रदूषण होत आहे. तर आजचा आमचा मुद्दा रस्त्याच्या संदर्भात असला, इतर अनेक मुद्दे आहे. मात्र आजच्या या आंदोलनामुळे WCL प्रशासनाचे अधिकारी इथं आले आहे. आमची जी डिमांड आहे त्यांनी पूर्ण केली नाही. रस्ता सुव्यवस्थित केला नाही.